चला. तर आत्ता जस्ट आले मी विहानला सोडून आणि पहिला दिवस त्याचा असून सुद्धा तो रडला नाही जरासुद्धा. तसं मला एक्सपेक्टेड होतं, कारण मी त्याला छान समजवलं होतं की रडायचं नाही. आणि मी एवढं पण समजवलं त्याला की आजूबाजूला कोण दुसरी बाळं रडली, दुसरं तुझे फ्रेंड वगैरे रडले तर त्यांना सांग की तुमची मम्मा बाहेर बसली आहे. कारण मी त्याला सांगून आले की मी बाहेर बसते म्हणून. सिया डान्स क्लासला गेली की आम्ही बाहेर बसतो ना, मग तो गार्डनमध्ये खेळतो, कारण 1च तासाचा असतो. जाईपर्यंत त्याला बाहेर सोडून येईपर्यंत 15 मिनटं होतात, 10-15 मिनटं इकडे तिकडे. मग जरा विहान खेळेपर्यंत अर्धा पाऊण तास होतो लगेच. मग उगाच ये जा करून धावपळ करण्यापेक्षा अर्धा तास विहानला खेळू देते ना. मग तसं त्याला मी सांगितले की दीदीला कसं आपण डान्स क्लासला सोडलं आपण बाहेर बसतो, तसं तू आत गेला ना तर मी बाहेर बसते. हां, मग मी बाहेर बसते असं सांगितलं. आणि म्हटलं बाकी सगळ्यांच्या पण मम्मा बाहेर बसलेले आहेत, तर कोण रडलं तर त्यांना सांगायचं की मम्मा बाहेर आहे. त्यामुळे तो स्वतः तर रडलाच नाही. आणि सरप्रायझिंग नाही आहे माझ्यासाठी, कारण सिया पण पहिल्या दिवशी रडली नव्हती आणि सेकंड डे रडली होती. दुसऱ्या दिवशी नाही बोलली जायचं, मग रडत गेली दुसऱ्या दिवशी. पण तिसऱ्या दिवशीपासून परत न रडता गेली ती, म्हणजे एकच दिवस गेली. आणि विहान नाही रडणार, त्याला माहीत आहे मी बाहेर बसली. आणि सियाचं जरा इथे आल्यापासून नखरे चालू आहेत, तर ते पण मी काय तर फायनल डिसिजन घेणार आहे लवकरच. पोटात दुखायचं राहिलं वाटतं, तिच्या पोटात दुखाय म्हणून सुट्टी घेतली तिने. तर बघ त्याच दिवसभरात तिचं किती पोटात दुखते बघणार. रात्री डॉक्टरकडे नेणार आहे आणि घरी काय रे घरी आणणारच नाही आहे, तिथंच सोडून येणार आहे. डॉक्टर पण त्यांच्या घरी जातील. हाय गाईस, टीव्ही फोन अजिबात आज मिळणार नाही. आज नाही, जोपर्यंत तू रेग्युलर आता उद्या जाशील तर उद्या तुला टीव्ही मिळणार नाही. जोपर्यंत कंटिन्यू जाशील तेव्हाच तुला टीव्ही मिळणार. आता नाही तर मग फायनल डिसिजन आहे माझा, तो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगेल, म्हणजे वेळ आल्यावर. अजून नाही रिव्हील करत. तो जो डिसिजन आहे तो मी नंतर सांगते. जर ती असेच तिनं चालू केलं ना, आता मला काहीतरी निर्णय घ्यायला लागेल ना. असं कसं मी हे करून चालेल. बघते कसं कसं होते. उद्यापासून 1 आठवडाभर नोटीस करणार आहे मी. कंटिन्यू 8 दिवस जाते का ती स्कूलला, आणि नुसतं स्कूलला जाणंच नाही तर संध्याकाळी 1 तासभर अभ्याससुद्धा. म्हणजे सांगलीला जे जे ती करत होती त्या सगळ्या गोष्टी कधी करायचा 5ला, तर मी डान्स क्लासला जाते. 5च्या आधी करू शकते, 4 ते 5 अभ्यास करू शकते. नाही, डान्स क्लासच्या नंतर अभ्यास नंतर होत नसते ते 6 वाजता 8 पर्यंत. तर असं आहे. तर बघूया आता विहान आल्यावर सांगते तुम्हाला काय काय. मम्मा अभ्यास करते, तुम्हाला टीव्ही लावून देते. टीव्ही नाहीच मिळणार आहे, नाही तर नाहीच असतं. मग मी त्या स्वतः दिवशी तुला बघायला. दिली का टीव्ही मी? मग स्वतः बघत त्या दिवशी मी सांगितलं होतं की आज तुला पनिशमेंट आहे टीव्ही नाही, मग पूर्ण दिवस मी तुला टीव्ही नाही दिली. पण आज परत तिने रात्री मला बोलत होती मम्मा माझ्या पोटात दुखते, आणि ती कसं सिया खोटं कधी बोलत नाही, त्यामुळे मला पोटात दुखत होती त्यामुळे सुट्टी घेतली ना. सिया कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे मग मी तिला जाऊ दिले. म्हणजे राहू दे, पोटात दुखतं ना तर राहू दे, नको जाऊ, पण टीव्ही तर तुला नाही मिळणार आज. आज नाही, कंटिन्यू दुखत असताना तर त्याचा काय फायदा घेतात. उद्या जर ते बरं आलं तर कंटाळली आणि खरोखरच बरं आलं तर काही टीव्ही नाही लावून देणार का सुट्टी आल्यावर.